तुम्हाला वैयक्तिक पद्धतीने निमंत्रण आले का, तुम्ही जाणार आहात का? अजून मला निमंत्रण नाही, पण रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची मला गरज आहे असं मला वाटत नाही. जर माझ्या हृदयात राम आहे आणि त्या भावना जर मनात असतील तर देवाला केलेला नमस्कार हा जास्त महत्त्वाचा. एक फार सोपं उदाहरण आहे. आपण जेव्हा संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं बघतो तर अरण हे गाव पंढरपूरपासून फार जवळ आहे, पण संत शिरोमणी सावतामाळी महाराज कधी पंढरीला दर्शनासाठी गेले नाही, पण त्या भक्तीने पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी आला. जेव्हा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की कोणतंही कर्मकांड टाळून आपल्या कामातून हा पांडुरंग पाहणं, आपल्या कामातून हा देव पाहणं, आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की हे जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंताची कृपा ही कायम असेल. मंदिराचा उद्घाटन सोहळा राज्यातल्या प्रत्येक गावागावात दाखवण्याचं राज्य सरकारनं ठरवलं. एक पद्धतीने राजकारण केलं जाते असं तुम्हाला वाटते का? कारण प्रत्येक गावामध्ये लाईव्ह ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवलं बघा, प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक आहे. पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच रामभक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील. कारण अशा पद्धतीनं कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही. अजितदादांना अध्यक्षपद करण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलवली. त्याच काल जयंत पाटलांनी गौप्यस्फोट केला की अजितदादांना प्रदेशात करायचं होतं, तर त्यानंतर ते दादाही गेले निघून देतात. अशी बैठक बोलवली होती, कशामध्ये केलं? कुठे? साहेबांनी बैठक बोलवली होती. नाही, माझी या संदर्भात मला कल्पना नाही आहे, त्यामुळे मी मान्य प्रदेशाध्यक्षांची नीट माहिती घेऊन यावर भाष्य करणं उचित ठरेल. याआधी संघर्ष यात्रा झाली, आता ही यात्रा झाली, काय दोन यात्रेमधला फरक आहे? काय एकंदरीत बारामतीमध्ये दोन यात्रेमध्ये काय वेगळे? नक्कीच शिवस्वराज्य यात्रेच्या वेळची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवस्वराज्य यात्रेच्या आधी अनेक मान्यवर नेते हे 2019 लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते, आपण पाहिलं होतं. आणि शिवस्वराज्य यात्रेने सगळ्याच नेत्यांनी जी ताकद लावली, कार्यकर्त्यांनी ताकद लावली, त्याने एक मरगळ जी होती ती झटकण्याचं काम त्यावेळी केलं होतं. शेतकरी आक्रोश मोर्चा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर शिरूर लोकसभेमध्ये पहिली शिवसंकल्प त्यांच्या अभियानाची जर सभा घेत असतील तर मला वाटतं हा शेतकरी आक्रोश राज्याच्या प्रमुखांपर्यंत पोहोचला. आता राज्याच्या प्रमुखांकडून अपेक्षा आहे की आमच्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी महाराष्ट्र सरकार काय धोरण घेणार. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे येत आहेत, इथं बिबट्यांची संख्या 400 ते 500 दररोज हल्ला होत आहे. आता तर शहरी भागात सुद्धा बिबटे, आमच्या चिखली परिसरात सुद्धा बिबटे आढळलेले आहेत. तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देणार का, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून दुधाला रास्त सरसकट अनुदान देणार का, या सगळ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आहेत. महाविकासकडून काल एक बैठक झाली.